आरशात बघ, बघून तर आरशात एक्सप्रेशन द्यायची का? हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असणार आहे शॉपिंगचा. बड्डेची शॉपिंग आहे प्रक्षिताच्या. 2-4 दिवसावरती तिचा बड्डे आलाय. 31 जानेवारी तिचा बड्डे असते आणि लेकरांना बड्डे म्हणलं की खूप जास्त एक्साइटमेंट असते बघा. प्रक्षिताला तर 1 महिना झाला ती सारखं विचारायली, बोटावर मोजायला दिवस की किती दिवस राहिला म्हणून. झाला आता 4-5 दिवसावरती आलाय बड्डे तिचा. सो त्याचीच थोडीशी शॉपिंग करायची आणि त्याच्यात मेन म्हणजे की ती ड्रेस घालत नाही कुठला. असं नवीन ड्रेस वगैरे आणले की तिला टोचतात, हे तर तुम्हाला माहितच आहे. आता आज बघूया आपण कुठला एखादा सॉफ्टमध्ये चांगला भेटतो का फ्रॉकमध्ये. तर प्रक्षिताच्या बड्डेचा केक सुद्धा मला घरीच बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी सामान मला तिकडूनच घेऊन यायचे. आणि ह्या वेळेस ना थोडंसं काहीतरी वेगळा केक बनवायचं ठरवलंय मी, जसं की डॉल केक असेल किंवा काही. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी असतील त्या आता इथलच्या लोकल मार्केटमध्ये भेटतात का नाही काय माहित. तर गेल्याच्या नंतर आता बघूया आपण की काय भेटते काय नाही. तर प्रक्षिताच्या बड्डेची तर खरेदी करायचीच, सोबत मला पण काही गोष्टी घ्यायच्या आहेत. आता काय घ्यायचं काय नाही तर तुम्ही मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर बघा. आणि खरेदीवरून लक्षात आलं की ना काल परवा मी ऑनलाईन काही भांडे मागवले होते, भांड्यांची खरेदी केली ती. सो त्याची अनबॉक्सिंग करायची राहिली. अगोदर आता आपण भांडे अनबॉक्स करूया आणि त्याच्यानंतर मग मार्केटला जाऊया. चला तर अगोदर बघूया काय आणले. तर ही काही मी भांडी ऑनलाईन मागवली होती द इंडस व्हॅलीकडून. तसं तर तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे स्टीलच्या भांड्याची भरपूर कमी आहे. मागच्या वेळेस एक स्टीलची मी कढई मागवली होती पण ती थोडीशी मला छोटीच पडली. त्याच्यामुळे म्हणलं चला कॉम्बो ऑफरमध्ये आपल्याला छान हे भांडे जे आहेत ते भेटत आहेत. त्याच्यामुळे 3चा सेट मी मागवला आहे. कॉम्बो आहे पूर्ण हा. पॅकिंगसुद्धा याची एकदम छान आहे. आणि भांड्याच्या बाबतीत मला भरपूर कमेंट येतात की ताई जर्मलचे जे भांडे आहेत ते वापरू नका म्हणून. आता हळूहळू करून मी कमी करतेच ते. तसं तर आता तुम्ही बघताच की मागच्या वेळेस पण मी एक कढई घेतली होती पण ती जरा छोटीच पडली. 1 किलोचा गाजरचा हलवा पण त्याच्यात व्यवस्थित होत नव्हता. त्याच्यामुळे म्हणलं थोडीशी मोठी कढई ह्यावेळेस बघूया आपण. आणि खरंच वाटलं त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान आहे याची क्वालिटी कढईची. त्याच्यानंतर एकदम वजनदार आहे आणि याचे हँडल तुम्ही बघू शकता, एकदम छान हँडल आहेत. आणि दुसरी गोष्ट मला ह्या कढईमधली आवडली ती म्हणजे लीड, जी की स्टीलची आहे. काचेच्या लीडपेक्षा स्टीलची लीड कधीही चांगली, म्हणजे फुटायचं वगैरे याची काही भीती नसते. तर बघू शकता तुम्ही, दिसायला सुद्धा किती छान दिसते आणि याचे हँडल पण किती भारी आहेत बघा, दिसायला एकदम छान आहेत. मला आवडले हे सुद्धा. त्याच्यानंतर दुसरं भांडं आहे सॉस पॅन. हे सुद्धा तेवढंच वजनदार आणि छान आहे. क्वालिटी तिन्ही भांड्याची एकदम सेम आहे. सॉस पॅनला सुद्धा लीड आलेली आहे बघा. तर हे खूप बेस्ट आहे एखादी प्लेट वगैरे झाकण्यापेक्षा. लीड एकदम परफेक्ट बसते आणि दिसायला सुद्धा छान वाटतं. त्याच्यानंतर दुसरं जे भांडं आहे ते आहे फ्राईंग पॅन. तर हा सुद्धा तेवढाच छान आहे आणि याचं सुद्धा हँडल वगैरे सगळंच छान आहे. आणि याच्या क्वालिटी बाबतीत बोलायचं झालं ना, खूपच भारी आहे. सुपर टफ कन्स्ट्रक्शन आहे, प्रीमियम क्वालिटी आहे याची. त्याच्यानंतर आणि याचं बॉटम जे आहे 3 लेअरचं ट्रिपले बॉटम आहे, एकदम छान आहे. बघू शकता तुम्ही, मूडसुद्धा एकदम जाड आहे याचं. त्याच्यानंतर आपण याच्यात जेव्हा कुक करतो ना ते बिलकुल करपत नाही किंवा मग चिटकंसुद्धा नाही भांड्याला. याच्यामध्ये आपण कुठलाही पदार्थ बनवला तरी तो बिलकुल करपत नाही किंवा बुडाला लागत नाही. त्याच्यानंतर जेव्हा आपण गॅसवरती ठेवतो ना ते इव्हनली गरम होतं सगळीकडून व्यवस्थित आणि जास्त वेळही घेत नाही गरम व्हायला, फास्ट कुक होतं. तर चला, भांडे आणलेलेच आहेत आपण, त्याच्यामध्ये काहीतरी गोडधोड बनवूया. आणि 2-3 दिवस झाले बीट आणून ठेवले होते. आता बीटचा हलवाचा आपण बनवूया. कढईपेक्षा म्हणलं चला पॅनमध्ये बनवूया ह्या, कारण की कढई थोडीशी मोठीच होईल. 2-3च बीट आहेत माझ्याकडे. सो तेच खिसून घेतलेत मी आणि तीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर पण करते शॉर्टकटमध्ये. तर पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आहे. व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे आहेत ते कट करून टाकायचे आणि याला थोडंसं फ्राय म्हणजे भाजून घ्यायचं ड्रायफ्रूट्सला. ते भाजले की लगेच काढून घ्यायचे आणि ह्याच पॅनमध्ये आणखीन वाटलं तर 1-2 चमचे तूप टाकायचं आणि किसून घेतलेले जे बीट आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे. बीटाला आता आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचे, परतत राहायचं याला सारखं मध्ये मध्ये, जसं आपण गाजराचा हलवा करतो ना त्याच टाईपमध्ये आहे हा पण हलवा. तर मस्त छान असं 4-5 मिनिट भाजून झालं की झाकून ठेवायचं आपल्याला. जी कढईवरची लीड आहे ना तीच याच्यावरती मी झाकून ठेवलेली आहे, व्यवस्थित बसली याच्यावर सुद्धा. तर 1 ते 2 मिनिट याला असंच मध्ये मध्ये झाकून ठेवायचं, म्हणजे हलवा जे आहे आपला पटकन बनवून तयार होतो. आणि मध्ये मध्ये त्याला असं परतत राहायचं, म्हणजे उघडून चेक करायचं सारखं सारखं. तर 5 ते 10 मिनिटामध्ये व्यवस्थित भाजून तयार झाला की त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे.
दूध जे आहे मी साई सगळं याच्यामध्ये टाकणार आहे. साई होती थोडीशी दुधावरती, ती पण याच्यामध्ये ॲड करते म्हणजे टेस्टला आणखीन छान लागतो. तर वाटीभर एक तर दूध टाकले मी इथे, कारण की बीट जे आहेत ते मीडियम साईजचेच होते 2-3, त्याच्यामुळे जर बीट जास्त असेल तर दूध जास्त टाकायचं. आणि आता हे दूध टाकलेलं जे आहे ते आटेपर्यंत याला मिक्स करत राहायचं आहे. आणि सगळं दूध व्यवस्थित आटून झाले की त्याच्यामध्ये साखर ॲड करायची. तर ही साखर जी आहे ती खांड आहे किंवा ब्राऊन शुगर म्हणा, ती टाकते मी. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे टाकू शकता. आणि आता साखर टाकल्याच्या नंतर सुद्धा याला पाणी सुटल्यासारखं होतं. ते आटेपर्यंत परत याला भाजत राहायचं आहे. आणि सगळं पाणी आटून झालं की त्याच्यानंतर आपण तळून घेतले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे आणि परत याला 2 मिनिट परतत राहायचे म्हणजे घट्ट होईपर्यंत सगळा हलवा. तर एकदम टेस्टी परफेक्ट छान असा बीटरूटचा हलवा बनवून तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता पॅनला कुठेही करपलेलं नाही किंवा चिकटलेलं नाही हलवा. इतक्या वेळ झालं मी त्याला भाजते तर. आणि द इंडस व्हॅलीची जी भांडी आहेत ना, याला घासायला काहीच कष्ट लागत नाही. ताराची घासणी तर अजिबात याला वापरायची गरज नाही. जे साधं स्क्रबर असतं ना ग्रीन कलरचं सॉफ्टवालं, त्याने जरी आपण आरामात घासू शकतो. एकदम क्लीन होतात भांडी ही पटकन. तर त्यांच्या वेबसाईटवरती आणखीन बऱ्याच व्हरायटीजमध्ये भांडे आहेत, जसे की कास्ट आयरन असेल स्टेनलेस स्टील. तुम्हाला जर का हे सेट घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की तुम्ही चेक करा. आणि सोबतच जर का तुम्ही माझा हा कुपन कोड यूज केला निकिता91 तर त्याच्यावरती तुम्हाला 10% डिस्काउंटसुद्धा भेटणार आहे. आणि आफ्टर वॉश तुम्ही बघू शकता हा पॅन जो आहे तो किती क्लीन झालेला आहे. तर जास्त वेळही लागला नाही, पटकन निघाला हा पॅन. सुरक्षितसाठी कपडे घ्यायचे म्हणलं ना खूपच जास्त मोठा टास्क आहे आमच्यासाठी तरी, कारण की हिला कुठं बाहेर जायची एक्साइटमेंट खूप जास्त असते आणि तिथे गेल्याच्या नंतर ना कपडे चॉईस करणं खूपच अवघड आहे. घेतच नाही पटकन कुठले, तिला आवडतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून जायची गडबड करते आणि तिथून यायची गडबड तिला तितकीच होती. आता इथून बघा किती वेळची महाग लागली आमच्या चला चला म्हणून. आणि आता तिकडून तिथं गेल्याच्या नंतर पण फ्रॉक घेतला तरी म्हणजे कपडे घेतले की लगेच म्हणाल की चल चल घरी म्हणून. चला आता तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर बघायला हा तिथपर्यंत एक फ्रॉक घेतला की झालं. केकचं हे दुसरं सामान नाही घ्यायचं. चल एका फ्रॉकवरच बर्थडे करतो. तसं काय हे काय किसान मॉल नको किती वेळा हर्षात बघते मग? जेव्हापासून जायचंय तेव्हापासून हर्षात बघायची 4 वेळेस. चला चल बरं. तर सध्याचा माझा शेड्यूल जे आहे ते खूप जास्त बिझी आहे, त्याच्यामुळे बड्डे पण आम्ही जास्त काही लांबवणार नाहीत, शॉर्टकटमध्येच करणार आहेत. लेकरांची हौस असते तर त्याच्यामुळे ड्रेस वगैरे घ्यायचा, तिच्या जवळच्या वगैरे मैत्रिणी बोलवायच्या, नाश्त्याला काहीतरी ठेवायचं. आणि केक तर तुम्हाला माहिती आहे आता घरीच बनवणार आहे मी, ते पण माझा 1 दिवस जाणार आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरे पण आणखीन बरेच काही कामं आहेत, शक्य झालं तर त्या पण गोष्टी हळूहळू तुमच्यासोबत मी शेअर करेल. त्याच्यानंतर इथे बघा प्रक्षिताला ह्या शॉपमध्ये आणल्याच्या नंतर अगोदर काही फ्रॉक बघितले, त्याच्यानंतर हे काही शरारा बघितले, पंजाबी बघितले. पण बड्डेला हे एवढं चांगलं नाही वाटणार म्हणून मला एवढं नको वाटत होतं, पण आवडलाच तर बघूया म्हणलं. पण प्रक्षिताला पण काही नाही आवडला, कारण की आपली आवड आणि तिची आवड मॅच होणं खूप जास्त अवघड आहे. कारण की लॉंग गाऊन किंवा मग नेटचा जो फ्रॉक असतो ना मोठावाला, जो आता तिला वेअर केला पुढे बघा तुम्ही, त्या टाईपमध्येच बड्डेच्या वेळेस चांगला वाटतो. पण तिला आवडणं आणि तिला न टोचणं असा ड्रेस बघणं खूप कठीण होतं. आणि तिचं कसं आहे माहिती आहे का, मूडवर असतं सगळं. इथं आल्याच्या नंतर ड्रेस वगैरे घातल्याच्या नंतर फक्त मान हलून हो हो म्हणत होती, पण मला माहिती होतं की घरी गेल्याच्या नंतर ती घालणारच नाही म्हणून. असा ड्रेस पाहिजे होता जे की तिला पण आवडला पाहिजे, आम्हाला पण आवडला पाहिजे आणि ती घातल्याच्या नंतर तिला स्वतःला कम्फर्टेबल पण वाटलं पाहिजे. म्हणजे पूर्ण बर्थडे एकदम हसत खेळत तिनं सेलिब्रेट केला पाहिजे. यानुसार ड्रेस आवडलाच म्हणते बाबा, तिचं काही छान नाही.
आता थांब ना, किती छान वाटायला बघ बघा ना. आवड ना रडू नको, थांब. छान वाटायला. त्याच्यामध्ये हे टी-शर्ट घालू का त्याच्यामध्ये? हा? नाही काही नाही. हे बिलकुल चांगलं वाटतं. ते रेड छान होता प्रक्षू. काय झालं, नाही आवडलं तुला ते? घेऊत ना. छान नाही? इकडे कॅटलॉग बघा ना. घेते ते मस्त माणूस. नाही, ते वेगळंच आहे क्रॉस मध्ये, उघडं दिसते सगळं. स्लीव्स पाहिजे. लूज आहे ना, लूज दिसत ते घालून बघा ना तुम्ही. स्लीप पण घाला आणि ते पण घाला. रक्षिता हे छान आहे. हे बघ बघ. प्रक्षू हे घे ग, हे छान आहे ड्रेस. फक्त एकदा घाल. हे बघ बरं, किती छान दिसायला. बापरे. बरे बरं, नको घेऊ आरशात बघ. आरशात बघ, बघून तर आरशात. फक्त एकदा बघ ना, नको घेऊ. तर 1-2 शॉप फिरून झाल्याच्या नंतर तिने लास्टला एक ड्रेस जो आहे कन्फर्म केला तिच्या मनावरती. त्याच्यानंतर मग काही ज्वेलरी वगैरे तिला बघायची होती, जसं की क्राऊन असतील, मग हातामध्ये बँगल्स असतील किंवा मग ब्रासलेट. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तिला घालून बघत होते ना, तेव्हा तिला आवडलं हे सुद्धा. कारण की ड्रेसला तिनं जेवढं परेशान केलं ना, तिथं इथं बिलकुल केलं नाही तिनं. कारण की अशा गोष्टी तिला खूप जास्त आवडतात, बांगड्या घालायला, ब्रासलेट घालायला किंवा मग हे क्राऊन वगैरे बेल्ट घालायला, हे आवडतात तिला गोष्टी. बघा एकदम व्यवस्थित करू देत होती आणि आवडतसुद्धा होतं तिला. आत्ताचं जनरेशन ना थोडंसं वेगळंच आहे. त्यांच्याच मनावरती सगळं करावं लागते, नाहीतर उगाच आपल्या मनावरती घ्यायचं आणि घरी गेल्याच्या नंतर ते हातसुद्धा लावत नाहीत किंवा घालतसुद्धा नाहीत. कुठल्याच वस्तू, ड्रेस असो का किंवा काही असो. मी 1-2 वेळेस तसं करून बघितलं आहे, माझ्या मनावरती काही गोष्टी घेतल्यात, पण तिनं घरी गेल्याच्या नंतर ते काहीच घातलं नाही किंवा मग ते हे सुद्धा केलं नाही, हातसुद्धा लावला नाही त्याला. त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ दे, तिच्याच मनावरती घेऊया. आपल्या वेळेस तर असं काही नव्हतं, पण आताच्या लेकरांचं आता मनावरच करावं लागतात गोष्टी. सगळ्या तर गोष्टी नाही, पण काही काही गोष्टी ऐकाव्या लागतात कधी कधी. त्याच्यानंतर इथे आरशात बघितल्यावर तिची स्माईल बघा किती छान दिली तिनं. तर जागा एवढी मोठी आहे. असं छान वाटतं. कसं वाटायला कसं वाटायला तिचे एक्सप्रेशन. असे का एक्सप्रेशन द्यायली का तू? कुठं चाललं आता? खाली वाटायला ना. घरी आलो आपण. तुला तसंच आवडते, जे आम्हाला नाही आवडते तुला आवडते. हा जित्र्या बघ ना ते मोकळ्या केलं. मग आम्हाला जे नाही आवडते तुला पण आवडते ना. ते फुल कशाचं लावलंय? कुठे हळदीत करायला गेले आणि ते काय मग? ते लावून दिलं ते गजरा आहे. कागदाचं आहे काय ते? रेडीमेड गजरा. हा कागदाचं नाही, ते कपड्याचं असते. लावून दिला ते हळदीत करायला. प्रियान तू काय म्हणत होती सांग ना. काहीतरी म्हणाला तुला काहीतरी म्हणाला काय तिला तुम्ही तिला काय माझ्या बड्डेला एवढं शॉपिंग केलीच नाही तर कपडे
का तुला तुला घेतले नव्हते कपडेच घेतले. मग तुला काय असते बांगड्या असतात का नाही. हा, मग हातातलं ब्रासलेट हे घे भैयाला काय काय असतं चांगलं फ्रॉक असते. भैयाला गिफ्ट भैयाला फ्रॉक असते मम्मा हे भूतनी केस तसे काऊन करायचे मॅडम काही गिफ्टच नाही दिला. तुला का कपडे हे घेतलेले असतात ते काय गिफ्ट त्याला थोडी gift दिलं. आता हिला थोडी गिफ्ट देणार तेच गिफ्ट ते केस काऊन खराब करायचे तुम्हाला? Birthday ला gift देतात ना मला. birthday ला मला gift काय पाहिजे. gift तिच्या देतात? birthday ला होता. तिच्या birthday ला मला gift पाहिजे. हो पण मला खूप मोठा गिफ्ट मिळतो. काही नाही मिळत आता गिफ्ट वाईज. तर त्याला हेच घेतलं जास्त नाही. जे पाहिजे ते झालंच नाही आपलं काम birthday ला gift. तर आता घरी आलोत आम्ही आणि थोडासा पचकाच झाला कामाचा. रविवार आहे म्हणून लक्षच नाही कारण की रविवारी ना लवकरच मार्केट बंद होते आणि काय काय शॉप तर बंदच होते. एखादी मला साडी पण बघायची होती आणि केकचं काही सामान पण आणायचं होतं ते पण शॉप बंद होतं. ते राहूनच गेला आणि प्रक्षितानं खूप जास्त वेळ खाल्ला. 2-3 दुकानावर गेलो होतो आम्ही. तिनं खूप टाइम खाल्ला 1-2 घंटे तरी. मग ते बघेपर्यंत ते शॉप जे आहे केकचं ते बंद झालं होतं. आता बघूया आता परत उद्या जावं लागेल आणि मग उद्या गेल्याच्या नंतर मग ते केकचं वगैरे सामान घेऊन येईल. तर शॉपिंग काय आता कंप्लीट झालीच नाही पण आणलेली ती छोटीशी शॉपिंग हे बघा ही 100 वेळेस बघायली उघडू उघडू काय कसं आहे तर 3-3 वेळेस बघायली ती. आणि आता तिचा ड्रेस कुठला घेतला हे तुम्हाला आता बड्डेच्या दिवशीच बघायला भेटेल की कुठला ड्रेस घेतला. तर तिनं सिलेक्ट केलेला आहे ते ड्रेस. मेन म्हणजे आमच्या मनावर काही तिने घेतलं नाही ऐकलं नाही काहीच. सो बड्डेच्या दिवशीच बघा तुम्ही. ह्यांना काही तेवढा आवडला नाही. मला आवडला पण एवढा पण नाही. दुसरा आणखीन एक छान होता त्याच्यापेक्षा पण हिला जास्त आवडला प्रक्षिताला त्याच्यामुळे मग तेच घेतलाय. तर बड्डेच्या दिवशी तुम्हाला दिसेलच की कुठला घेतला तिनं ड्रेस म्हणून. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आता मला पण साडी घ्यायची होती. मला त्या दिवशी एखादी सिंपल अशी प्लेनमध्ये साडी बघूया. 1-2 ठिकाणी बघितली मला तिथे काही नाही आवडली आणि जिथे बघायची होती ते काही शॉप बंद होते. 1-2 दुसरे जिथे मला साडी बघायची तिथं 1-2 जागेवर बघितली पण मला तेवढी नाही आवडली. त्याच्यामुळे मग घरी आले. तर आपण ठरवतो एक आणि होतं एक असंच होतं बघा बऱ्याचदा. आता सगळं ठरवून गेले होते मी की हे करायचं ते करायचं म्हणजे शॉपिंग वगैरे सगळ्या गोष्टी एकदाच आणायच्या. पुन्हा पुन्हा जायचं काम पडणार नाही म्हणलं कारण की मार्केटमध्ये जायचं म्हणलं ना एक दिवस जे सगळं काम करून पटापट आवरून जावं लागतं आणि बाकीचे काम काय राहिलेले रखडतात काय. त्याच्यामुळे एकाच दिवसात सगळं झालं तर बरं वाटते पण झालं काय नाही. रविवार आहे माहिती होतं पण रविवारचे शॉप जे आहेत ते बंद असतात असं लक्षातच नव्हतं आलं एवढं. आणि उशीर पण झाला होता थोडासा जायला तिथे आम्हाला. ते तरी 4ला गेलो होतो पण प्रक्षितामुळे थोडासा उशीर झाला. तिनं तिथं टाईम खाल्ला आमचा जास्त. त्याच्यामुळे जे बेकरीचं शॉप होतं म्हणजे बेकरीचं नाही जिथं सगळं केकचं वगैरे सामान भेटतं ना ते दुकान बंद होतं आणि तेच मला जास्त महत्त्वाचं होतं कारण की अगोदर सगळ्या लागणाऱ्या गोष्टी आणून ठेवा म्हणलं आणि प्लॅन करावं की कसा केक करायचा काय. पण ते झालंच नाही. आता उद्या परत मग मामासोबत जावं लागेल कारण की ह्यांना काय आता वेळ नाही भेटणार. आज सुट्टी होती रविवारची यांच्यासोबत त्याच्यामुळेच गेले होते मी. आता उद्या जाईल मामासोबत कारण की आता ह्यांचं पण शाळेमध्ये काम चालू आहे ॲन्युअल डेचं तर त्यांना एवढा वेळ नाही भेटत. त्याच्यामुळेच जाऊ द्या. आजचा व्हिडिओ बघा आता इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गुड नाईट.